बातमी आहे पावसासंदर्भात। काल रात्री झालेल्या मुसळधार पावसाचा फटका पुण्यातील शासकीय विश्रामगृहाला बसला आहे। पुण्यातील शासकीय विश्रामगृहात पावसाचं पाणी शिरलं। या विश्रामगृहात अनेक आमदार राहत होते। या परिसरात पार्किंग केलेल्या 4 चाकी गाड्या सुद्धा पावसाच्या पाण्यात वाहून गेल्या होत्या। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी। काल रात्री पुण्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पावसाचा जो फटका आहे तो बसलेला आहे। पुण्यातील सध्या मी शासकीय विश्रामगृहात आहे आणि पुण्यातील हे शासकीय विश्रामगृह आहे आणि याच शासकीय विश्रामगृहामध्ये राज्यभरातील अनेक आमदार जे आहेत याच ठिकाणी निवासस्थानासाठी असतात आणि आपण या शासकीय निवासस्थानाची अवस्था बघू शकतो की या ठिकाणी जे पाणी आहे ते पूर्णपणे पाणी भरलेलं आहे। अनेक आमदारांच्या गाड्या आपल्याला दिसत आहेत त्या पाण्यामध्ये गेलेल्या आहेत। खरं तर काल रात्री जो मुसळधार पाऊस झाला आणि या पावसाचा सर्वाधिक फटका जो पुण्यातील या विश्रामगृहाला बसलेला आहे। आता सुद्धा हे पाणी काढण्याचं काम प्रशासन करत आहे, परंतु या पाण्याचा निचरा अद्याप झालेला नाही। सगळ्या विषयासाठी बोलण्यासाठी माझ्यासमोर सामाजिक कार्यकर्ते आहेत। कधीपासून पाणी आहे आणि किती गाड्या एकूण अडकल्या होत्या? काल 7:30ला जो पाऊस झाला त्या मुसळधार पावसामध्ये पूर्ण नुसतं विश्रामगृह नाही तर विश्रामगृहाच्या बाजूचा सलगचा रस्ता आहे तो देखील प्रचंड पाण्याखाली होता आणि ह्या पाण्याला निसाराच नाहीये, म्हणजे आउटपुट नाहीये। त्याच्यामुळे दरवेळेस पाऊस आला की या परिसरामध्ये पूर्ण पाणी साचलेलं असतं आणि म्हणजे विशेष म्हणजे या ठिकाणी आमदार असतात, न्यायाधीश असतात, माजी किंवा वरिष्ठ अधिकारी असतात आणि खास करून PWDचं याच्याकडे लक्ष आहे। परंतु हे सगळं असताना देखील ही अवस्था या शासकीय विश्रामगृहाची आहे। लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर भांगे, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।